महिलांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार याची रोकथाम करण्याकरता, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या संदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली। यासोबत ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली। उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यासोबत आपली जी फॉरेन्सिक कॅपॅबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे। एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते, एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते, ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत। तर त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या 6 महिन्यामध्ये पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजेत, म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले आहेत। मी या संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाही आहे त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल। शहरातले अनेक बस स्टँड आहेत, संतोष देशमुख प्रकरण आरोपपत्र दाखल करण्यात आले, लवकरात लवकर काम झालेलं आहे आणि न्यायालयासमोर आता केस उभी राहणार आहे। त्याच्यामध्ये फक्त वाल्मिकरण यांना मुख्य आरोपी ठेवले। पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा। राज्यातील ड्रग कायद्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होती आणि त्यामध्ये काय चर्चा झाली, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पोलीस जर ड्रग्स प्रकरणात सापडल्यास त्याला बडतर्फ केला जाईल। राज्यातील ड्रग्स कायद्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। राज्यातील ड्रग्स कारवाई संदर्भात बैठकीत चर्चा झालेली आहे। शक्ती कायद्यात अनेक गोष्टी अंतर्गत केल्यात हे देखील यावेळी फडणवीसांनी सांगितलेलं आहे। 3 नव्या कायद्यांबाबत चर्चा झाली अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। ड्रग्स कारवाईबाबत चर्चा झाली, मात्र पोलीस देखील या ड्रग्स प्रकरणात सापडल्यास बडतर्फीची कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे।